तुला आणि वृश्चिक, तिला नातं टिकवायचं होतं, त्याला नातं खरं हवं होतं. नमस्कार मित्रांनो, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी आणि तुम्ही पाहत आहात ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी यूट्यूब चॅनल. आज आपण 2 राशींबद्दल बोलणार आहोत, ज्याचं आकर्षण खूप प्रबळ असतं, पण एकमेकांना समजून घेण्यासाठी थोडा अधिक वेळ लागतो. कारण एकाला नात्यात संतुलन हवं असतं, दुसऱ्याला खोली. एक हसून गोष्टी सांभाळतो आणि दुसरा मनाच्या तळापर्यंत जाऊन उत्तरं शोधतो. ही कथा आहे तुळा आणि वृश्चिक राशीची. काही दिवसांपूर्वी समुपदेशनासाठी एक जोडपं आलं होतं. नाव बदलवून सांगते, समजा स्नेहा आणि आदित्य. स्नेहा तुळा राशीची, आदित्य वृश्चिक राशीचा. आदित्य म्हणाला, मॅडम मला एक गोष्ट समजत नाही. मी विचारलं काय? तो म्हणाला, ही सगळ्यांशी इतकी छान कशी वागू शकते? स्नेहा हसायला लागली. ती म्हणाली, आणि मला समजत नाही, यांना प्रत्येक गोष्टीचा तपास का करायचा असतो? मित्रांनो, हे ऐकताच मला तुला आणि वृश्चिक दोघंही दिसले. तुला राशीची व्यक्ती अनेकदा लोकांमध्ये सहज मिसळते. तिला सहजता आवडतं, तिला नातं जपायला आवडतं, वाद टाळायला आवडतात. ती अनेकदा विचार करते, हे बोललं तर समोरच्याला वाईट वाटेल का? आणि वृश्चिक राशीची व्यक्ती वरून शांत दिसू शकते, पण तिचं मन खूप खोल असतं. ती प्रत्येक गोष्ट मनापासून अनुभवते. तिला वरवरची उत्तरं आवडत नाही. तिला जाणून घ्यायचं असतं खरं काय आहे. मला नेहमी वाटतं या दोघांना सुरुवातीला एकमेकांमध्ये खूप आकर्षण वाटतं. तुलाला वृश्चिकेची ताकद आवडते, त्याचा आत्मविश्वास आवडतो, तो गर्दीत वेगळा दिसतो. आणि वृश्चिक, त्याला तुलाची सहजता आवडते, लोकांशी वागण्याची कला आवडते, तिच्या चेहऱ्यावरचं हसू आवडतं. एकदा एका मुलीने मला सांगितलं, मॅडम हे पहिल्यांदा भेटले तेव्हा 1 तास काहीच बोलले नाही. मी विचारलं, मग आवडले कसे? ती म्हणाली, म्हणूनच तर आवडले. मित्रांनो, वृश्चिक अनेकदा कमी बोलतो, पण समोरच्याला बारकाईने पाहत असतो. आणि तुला, ती बोलता बोलता समोरच्याला आरामदायक वाटायला लावते. एक मजेशीर प्रसंग एका तुला राशीच्या मुलीने सांगितलं, मॅडम मी लिहिलं, मी मैत्रिणीसोबत बाहेर जाते. 5 मिनिटांनी याचा मेसेज आला, कोण कोण आहे? 10 मिनिटांनी कुठे गेलात? 15 मिनिटांनी कधी परत येशील? मी विचारलं, तुला राग आला? ती म्हणाली, पूर्वी यायचा, आता समजतं हा संशय नाही, हा याचा प्रेम व्यक्त करण्याचा प्रकार आहे. मंडळी, वृश्चिक राशीला नात्यात भावनिक सुरक्षितता हवी असते. ती सहज कुणावर विश्वास ठेवत नाही, पण एकदा विश्वास ठेवला की पूर्ण मनाने जोडली जाते. तुला राशीला मात्र मोकळेपणा आवडतो. तिला वाटतं विश्वास असेल तर एवढे प्रश्न कशाला? एकदा एका नवऱ्याने पत्नीबद्दल सांगितलं, मॅडम या प्रत्येकाला स्माईल देतात. पत्नी म्हणाली, मग? तो म्हणाला, मग काही नाही, पण मला आवडत नाही. मंडळी, अनेकदा वृश्चिक व्यक्तीला विशेषत्व हवं असतं. तिला वाटतं तू सगळ्यांशी छान वाग, पण माझं स्थान वेगळं असलं पाहिजे. आणि हे अगदी स्वाभाविक आहे. एकदा एका जोडप्याला विचारलं, भांडण कशावरून झालं? पत्नी तुला राशीची, नवरा वृश्चिक राशीचा. पत्नी म्हणाली, मला वाद नको होता. नवरा म्हणाला, आणि मला उत्तर हवं होतं. क्षणभर दोघं शांत झाले. मित्रांनो, तुळा आणि वृश्चिक यांच्या नात्यातील अर्धा संघर्ष या एका वाक्यात आहे. एकाला शांतता महत्त्वाची वाटते, दुसऱ्याला सत्य. तुला राशी म्हणते, जाऊ दे ना. वृश्चिक म्हणतो, नाही, आधी बोलूया. आणि मग इथूनच अनेक गोष्टींची सुरुवात होते. पण मित्रांनो, हीच गोष्ट पुढे त्यांच्या नात्याची सगळ्यात मोठी ताकद बनवू शकते. कारण एक नातं वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि दुसरं नातं अधिक खोल बनवण्याचा. एकाला नात्यात शांतता हवी असते, दुसऱ्याला पूर्ण खात्री. एक हसून वातावरण हलकं करतं आणि दुसरा मनाच्या तळाशी जाऊन कारण शोधतो. आणि म्हणूनच या दोघांमध्ये आकर्षण प्रबळ असतं आणि गैरसमजही. एका तुला राशीच्या पत्नीने मला सांगितलं, हे माझ्या इंस्टाग्रामपेक्षा माझ्या इंस्टाग्रामवर लक्ष ठेवतात. मी विचारलं, म्हणजे काय? ती म्हणाली, मी फोटो टाकते, लोक लाईक करतात, मी विसरून जाते, पण यांना आठवत असतं
कोण लाईक केलं, कोणी कमेंट केलं आणि कोण अचानक जास्त कमेंट करायला सुरुवात केली. नवरा वृश्चिक राशीचा होता. तो हसत म्हणाला, ऑब्झर्वेशन आहे. पत्नी लगेच म्हणाली, तपास आहे. मित्रांनो, वृश्चिक राशीची व्यक्ती अनेकदा गोष्टी बारकाईने पाहते. तिला नातं महत्त्वाचं वाटतं आणि जे महत्त्वाचं वाटतं त्याबद्दल ती जागरूक असते. तुला राशीची व्यक्ती मात्र लोकांशी सहज मिसळते. तिच्यासाठी एक स्माईल, एक कमेंट, एक नमस्कार याचा अर्थ वेगळा नसतो. पण वृश्चिक रास अनेकदा विचार करतो, हा फक्त नमस्कार आहे का? एकदा समुपदेशनासाठी आलेल्या जोडप्याचा छोटासा प्रसंग. पत्नी तुला राशीची, नवरा वृश्चिक राशीचा. पत्नी म्हणाली, घर सुंदर दिसलं पाहिजे. नवरा म्हणाला, बँक बॅलन्स सुंदर दिसलं पाहिजे. पत्नीला नवीन पडदे आवडत होते, नवऱ्याला फिक्स्ड डिपॉझिट. ती म्हणाली, घरात आनंद हवा. तो म्हणाला, भविष्यात सुरक्षितता. मंडळी, तुला राशीला सौंदर्य आणि संतुलन महत्त्वाचं वाटतं. वृश्चिक राशीला सुरक्षितता आणि नियंत्रण. दोघं चुकीचे नसतात, फक्त जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. एकदा एका वृश्चिक राशीच्या नवऱ्याने मला सांगितलं, मॅडम मी 5 वर्ष प्लॅन बनवला आहे. पत्नी म्हणाली, मी पुढच्या रविवारी कुठे फिरायला जायचं ते ठरवलं आहे. मित्रांनो, एक भविष्याचा विचार करतो, दुसरा वर्तमान सुंदर बनवण्याचा. एक मुलगा त्याच्या आईवडिलांबद्दल सांगत होता. आई तुला राशीची, वडील वृश्चिक राशीचे. तो म्हणाला, मी लहान होतो तेव्हा आई म्हणायची, जा खेळू नये. बाबा म्हणायचे, कोणासोबत खेळतोस? आई म्हणायची, मजा कर. बाबा म्हणायचे, सावध राहा. मित्रांनो, तुला व्यक्ती अनेकदा अनुभवांना प्रोत्साहन देते, वृश्चिक व्यक्ती संरक्षणाला. अजून एक प्रसंग आठवतो. एका पत्नीने सांगितलं, मॅडम हे रागवत नाही. मी म्हणाले, मग छान आहे ना. ती म्हणाली, नाही, रागवले की शांत होतात. आणि मग मला कळत नाही, प्रकरण संपलं की चालू आहे. मित्रांनो, वृश्चिक राशी अनेकदा भावना आत ठेवते. ती प्रत्येक वेळी लगेच बोलत नाही. तुला राशी मात्र वातावरण पुन्हा सामान्य करण्याचा प्रयत्न करते. तिला तणाव जास्त काळ आवडत नाही. म्हणूनच कधीकधी एकाला बोलायला वेळ हवा असतो आणि दुसऱ्याला विषय संपवायची घाई असते. एक मुलगा माझ्याकडे आला. त्याला दुसऱ्या शहरात मोठी संधी मिळाली होती. तो वृश्चिक राशीचा, पत्नी तुला राशीची. ती म्हणाली, संधी चांगली आहे, पण आपल्या लोकांचं काय? मित्र, कुटुंब? तो म्हणाला, आपलं भविष्य बदलू शकतो. मंडळी, इथे पुन्हा तेच दिसतं. एक नात्याचा विचार करत होता आणि दुसरा दीर्घकालीन ध्येयाचा. खरं सांगायचं तर यशस्वी निर्णय अनेकदा तेच असतात जिथे भावना आणि वास्तव दोघांना जागा दिली जाते. पण नात्याची खरी ताकद अजून पुढे आहे. कारण जेव्हा तुला आणि वृश्चिक एकमेकांवर विश्वास ठेवायला शिकतात तेव्हा त्यांचं नातं अतिशय मजबूत होतं. एकाला नात्यात शांतता हवी, दुसऱ्याला खात्री. एक लोकांशी सहज जोडला जातो, दुसरा निवडक लोकांशी खोलवर जोडला जातो. आणि म्हणूनच या दोघांचं नातं अनेकदा साधं दिसतं, पण आतून खूप गहिरं असतं. नात्याची खरी परीक्षा प्रेमाच्या सुरुवातीला होत नाही, ती होते जेव्हा आयुष्य बदलायला लागतं. वर्षानुवर्ष एकत्र राहिल्यानंतर. एकदा समुपदेशनासाठी एक ज्येष्ठ दाम्पत्य आलं. लग्नाला जवळपास 30 वर्ष झाली होती. पत्नी तुला राशीची, नवरा वृश्चिक राशीचा. मी विचारलं, आजही भांडणं होतात का? पत्नी हसायला लागली. ती म्हणाली, होतात. नवरा म्हणाला, फक्त आता विषय बदलले आहेत. पूर्वी कोणाशी बोललीस यावरून भांडायचो, आता औषध घेतलंस का यावरून भांडतो. मित्रांनो, सगळे हसलो, पण त्या वाक्यात प्रेमाची एक वेगळी परिभाषा होती. वय वाढलं की प्रेमाचे विषय बदलतात. पूर्वी तू कुठे आहेस, आता तू ठीक आहेस ना? एकदा एका तुला राशीच्या पत्नीने मला सांगितलं, मॅडम पूर्वी मला वाटायचं हे खूप प्रश्न विचारतात, आता जेव्हा विचारत नाहीत तेव्हा काळजी वाटते. मंडळी, आपण अनेकदा ज्या गोष्टीची तक्रार करतो कधीकधी त्याच गोष्टींची सवय झालेली असते.
एक प्रसंग सांगते. एका वृश्चिक राशीच्या नवऱ्याची नोकरी संपली होती. अचानक आयुष्याची दिशा बदलली. तो खूप शांत झाला. पूर्वी तो निर्णय घ्यायचा, जबाबदाऱ्या सांभाळायचा, लोक त्याच्याकडे सल्ला घ्यायला यायचे. आता मात्र तो स्वतःमध्ये हरवायला लागला. पत्नी तुला राशीची होती. ती त्याला रोज बाहेर घेऊन जायची, मित्रांना भेटवायची, कार्यक्रमांना घेऊन जायची. काही महिन्यांनी ते मला म्हणाले, मॅडम मला वाटायचं यांना फक्त लोक आवडतात. आता समजलं लोकांमध्ये घेऊन जाऊन यांनीच मला पुन्हा जगायला शिकवलं. तुला राशी अनेकदा घरात प्रकाश आणते, संबंध जिवंत ठेवते, लोकांना जोडून ठेवते. वृश्चिक तो घरात निष्ठा आणतो, खंबीरपणा आणतो, संकटात उभं राहण्याची ताकद आणतो. एक मुलगी तिच्या आईवडिलांबद्दल सांगत होती. आई तुला राशीची, वडील वृश्चिक राशीचे. ती म्हणाली, आई अजूनही प्रत्येक समारंभात सगळ्यांशी बोलते. बाबा अजूनही कोपऱ्यात बसून सगळ्यांचं निरीक्षण करतात. मी विचारलं, मग घरात कोण जिंकतं? ती म्हणाली, कोणीच नाही. कारण आई बाबांना लोकांमध्ये आणते आणि बाबा आईला चुकीच्या लोकांपासून वाचवतात. हेच या नात्याचं खरं सौंदर्य आहे. दोघं वेगळे असतात पण एकमेकांना पूरक असतात. एकदा एका तुला राशीच्या पत्नीने नवऱ्याला विचारलं, तुम्ही अजूनही माझ्यावर एवढं प्रेम का करता? नवरा वृश्चिक राशीचा. तो म्हणाला, कारण तू अजूनही माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहेस. ती हसली आणि म्हणाली, हे वाक्य बोलायला तुम्हाला 20 वर्ष लागली. मंडळी, वृश्चिक राशी अनेकदा भावना खोलवर अनुभवते पण त्या व्यक्त करायला वेळ घेते. तुला राशी त्या भावना शब्दात ऐकायला उत्सुक असते. जेव्हा हे दोघं एकमेकांची भाषा समजून घेतात तेव्हा नातं अधिक सुंदर होतं. मला अनेकदा वाटतं, जीवनात काही लोक आपल्याला शांतता शिकवतात, काही लोक सत्य शिकवतात. तुला राशी शिकवते नातं टिकवण्यासाठी संवाद, समतोल आणि आदर आवश्यक आहे. वृश्चिक राशी शिकवते नातं टिकवण्यासाठी निष्ठा, विश्वास आणि प्रामाणिकपणा आवश्यक आहे. एक म्हणतं नातं जपूया, दुसरा म्हणतो नातं खरं ठेवूया. खरं पाहिलं तर सुंदर नात्याला दोन्ही गोष्टींची गरज असते. जर तुम्ही तुला असाल तर कधी कधी कठीण प्रश्नांपासून पळू नका, कारण काही संवाद नातं वाचवतात. जर तुम्ही वृश्चिक असाल तर प्रत्येक शांततेमागे रहस्य असतंच असं नाही. कधी कधी समोरची व्यक्ती फक्त शांत असते. मित्रांनो, तुला आणि वृश्चिक यांची प्रेम कहाणी म्हणजे संतुलन आणि खोली यांची भेट. एक म्हणतो आपण आनंदात राहूया, दुसरा म्हणतो आपण मनापासून राहूया. आणि जेव्हा हे दोघं एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न सोडतात, समजून घेण्याचा प्रयत्न सुरू करतात, तेव्हा एक अतिशय सुंदर नातं जन्माला येतं. तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जी तुम्हाला सत्य सांगते आणि तरीही तुमच्या आयुष्यात शांतता टिकवते? कदाचित तीच व्यक्ती तुमच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान नातं असेल. मित्रांनो, कोणतीही रास नातं टिकवत नाही. नातं टिकवतात दोन माणसं. राशी स्वभाव समजवतात, पण प्रेम, विश्वास, संवाद आणि स्वीकार हे प्रत्येकाला स्वतःचं निर्माण करावे लागतात. कदाचित हाच प्रत्येक प्रेम कहाणीचा खरा अर्थ असतो. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही तुला आहात की वृश्चिक? पुढच्या भागात कोणत्या राशीची प्रेम कहाणी ऐकायला आवडेल कमेंटमध्ये लिहा. मी पुन्हा भेटेल आणखी एका नात्याच्या, आणखी एका राशीच्या आणि आयुष्याला नव्या नजरेने पाहायला शिकवणाऱ्या एका सुंदर कथेसह. धन्यवाद. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.